पुसद तालुक्यातील श्रीरामपूर तसेच द्वारकानगरी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी युवा नेते ययाती नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते। गेल्या 24 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर गावाच्या विकासाला सरपंच आशिष काळबांडे यांनी सत्ता हातात घेताच गती दिली आहे। जनतेच्या विविध समस्यांवर समाधान रूपानं तोडगा काढण्यात त्यांना यश आलंय। नागरी सुविधा पोहोचवण्यासाठी ते यशस्वी होत असल्यानं श्रीरामपूर वासियांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे। यासोबतच श्रीरामपूर गावाच्या विकासासाठी निधीची गरज असल्यानं युवा नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून सरपंच आशिष काळबांडे यांनी लोकप्रतिनिधी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे समस्या मांडल्या आणि पाठपुरावा केला। सरपंचासह ग्रामपंचायतच्या सत्ताधारी सदस्यांनी जनहितार्थ केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार इंद्रनील नाईक यांनी 3 वर्षांमध्ये 2.5 कोटीचा निधी श्रीरामपूर ग्रामपंचायतीला दिला आहे। अनेक वर्षापासून पुष्कळकर रस्ते रोखलेले होते आणि लोकांच्या समस्या ज्यावेळेस आम्हाला या लोकांनी सत्तेवर बसवलं तेव्हापासूनच आमच्या मनात ध्यास धरला होता की आपल्याला फुलाची पाकळी, परंतु आम्ही फुलच द्यायचा प्रयत्न चालू आहे। आणि ह्या जशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरून तुम्हाला समजून येत असेल, तुम्ही जसं सांगितलं त्या हिशोबाने आम्ही 70% कामं आम्ही श्रीरामपूरच्या जवळपास करत आलेलो आहोत आणि राहिलेले उर्वरित 30% कामं जे आहे जे अति आवश्यक आहेत ते जे 30% काम आहे आम्ही लवकरात लवकर